हां नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यशोदीप IAS अकॅडमी या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला. मित्रांनो, आपण यशोदीप IAS अकॅडमीच्या या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला राज्यसेवा 2023साठी तयारी करणाऱ्या अगदी फ्रेशर्स आणि नवख्या मुलांसाठी एक सिरीज सुरू केलेली आहे की या सिरीजच्या माध्यमातून संपूर्ण ग्रामीण आणि तळागाळातील सर्व विद्यार्थ्यांना, होतकरू गरजू विद्यार्थ्यांना, जिद्दी विद्यार्थ्यांना या सर्व सिरीजचा फायदा व्हावा या उद्देशाने मागच्या लेक्चरमध्ये, ज्या पहिल्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला एकदम बेसिक या परीक्षांचं स्वरूप आणि योजनांबद्दल माहिती दिली. सद्यस्थितीमध्ये आपण त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये आहोत. अर्थात या व्हिडिओजमध्ये आपण संपूर्ण अभ्यासक्रम, पूर्व आणि मुख्य परीक्षा 2023साठी जो बदललेला राज्यसेवेचा पॅटर्न आहे, या अभ्यासक्रमाला आपण अतिशय सोप्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करूया. या व्हिडिओचे टोटल 9 ते 10 टप्प्यामध्ये किंवा या सिरीजचे टोटल 9 ते 10 व्हिडिओज तुम्हाला आपल्या या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला मिळणार आहेत. त्या सिरीजमधला हा क्रमशः दुसरं लेक्चर आपण या ठिकाणी देतो आहे. या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण राज्यसेवेचा, पूर्वपरीक्षेचा, मुख्य परीक्षेचा सिलेबस आणि टोटल स्कीम ऑफ द एक्झामिनेशन, ज्याला आपण म्हणू परीक्षेची योजना, आयोगाने आपल्या साईडला सिलेबस मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये दोन्ही भाषांमध्ये दिलेला आहे. सुरुवातीला जेव्हा नुकताच सिलेबस चेंज झाला, तेव्हा सिलेबस चेंज झाल्याबरोबर आयोगाने मुख्य परीक्षेचा सिलेबस आधी सुरुवातीला बदलून दिला. अर्थात पूर्वपरीक्षा सिलेबस 2013 पासून ॲज इट इज आहे, GS आणि CSAT असलेला पॅटर्न. आता हा बदलला, हा फक्त नवीन विद्यार्थ्यांसाठी. ॲक्च्युली हा ज्या वेळेला 2007, 8, 9, 10 या दरम्यान आम्ही तयारी करायचो, तर तोच पॅटर्न या ठिकाणी पाहायला मिळेल की जो वैकल्पिक विषय आपल्याला निवडावा लागत होता आणि लेखी विषयांचा संदर्भ त्या ठिकाणी होता. म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न हा काही MPSCसाठी नवीन नाही. दर 10 वर्षाने, 8, 9, 10 वर्षाने MPSCचा शेड्यूल आहे की सिलेबसमध्ये काही ना काही फेरफार करत असतं, चेंजेस करत असतं. आणि चेंजेस इज द रूल ऑफ अवर, बदल ही काळाची गरज आहे या नियमानुसार हा बदल केलेला एकदम सकारात्मक पद्धतीने जर आपण घेतला तर हा बदल आपल्याला एकदम सुटेबल आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे. मित्रांनो, एकदम प्रॅक्टिकली जर सांगायचं म्हटलं तर आज अशी परिस्थिती तुम्हाला पाहायला भेटेल की राज्यसेवेच्या बदललेल्या सिलेबसमध्ये संपूर्ण पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा हा एकत्रित जरी सिलेबस आपण घेतो म्हटलं तरी जे नवीन विद्यार्थी यामध्ये नुकतीच तयारी करत होते, जसं की लॉकडाऊनच्या दरम्यान कोणी कोचिंग लावलं आहे, कोणी ऑनलाईन लावलं, कोणी ऑफलाईन लावलं, किंवा जेव्हा रेग्युलर परिस्थिती झाली, नॉर्मल परिस्थिती झाली, तेव्हा ऑफलाईन कोचिंग्सला खूप मोठा विद्यार्थ्यांचा कल आला, कारण ऑनलाईनचे काय फायदे तोटे हे विद्यार्थ्यांचं डोक्यातील नियोजन. परंतु या ऑनलाईन, ऑफलाईन असो, कुठलंही माध्यम असो, या माध्यमातून सुरू झालेल्या कोचिंगला नुकताच आयोगाने सिलेबस देऊन एक धक्का दिला, असं लोकांचं मत आहे. माझं मत आहे त्याला पॉझिटिव्हली ज्याने घेतलं त्याला कुठल्याही प्रकारचा हा धक्का नसेल, कारण हा सिलेबस जरी तुमची परीक्षा किंवा जरी तुमचे कोचिंग झालेलं असलं आणि तरी तुम्हाला नवीन वाटत असला तरी असं नवीन असं काहीच नाही, तोच आहे, फक्त डिस्क्रिप्टिव्ह आहे. अर्थात आयोगाने त्या म्हणजे आपल्या वैचारिक पातळीचा एकदम गाढा अभ्यास ज्या लोकांचा आहे किंवा वैचारिक पातळी ज्या लोकांची खूप ब्रॉड आहे त्याच लोकांसाठीची ही परीक्षा असा प्रकार त्या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे रट्टा मार किंवा थुक्के मार जेव्हा अंदाजे काहीतरी पद्धत आणि या सगळ्या गोष्टींमुळे जे काही बाजारीकरण करून बसलेल्या क्लासेस व्यवस्था आहेत त्यांचेही दप्तर गुंडाळलेले आहेत त्या ठिकाणी. याच्या व्यतिरिक्त ज्या विद्यार्थ्यांनी एकदम कमकुवत अभ्यास केला आहे किंवा एकदम काय म्हणू बेसिक स्टडी केलेला आहे आणि त्यांना त्याच्यावर शिकवल्याच गेलं नाही, त्यात विद्यार्थ्यांचा दोष नाही, तर जे त्यांना मार्गदर्शक आहेत किंवा जे त्यांना मार्गदर्शन चुकीच्या पद्धतीने करतायत त्यांना दोषी आपण ठरवूया. कारण कसं आहे की त्यांना सांगितलंच तेवढ्या लेवलचं तर ते तेवढ्याच लेवलचा विचार करणार. मग त्या लेवलचा विचार केल्या कारणाने काय झालं की त्यांना अतिशय ब्रॉड असा विचार करता आला नाही, त्यामुळे आज त्यांनी स्किप केलेला आहे. म्हणजे असे तुम्हाला अनेक विद्यार्थी पाहायला मिळेल की ज्यांनी नुकतीच राज्यसेवेची तयारी केली. पहिला तर मुद्दा हा आहे, मी अगदी बेसिकपासून सांगतोय, सुरुवातच्या व्हिडिओपासून मी बोलतो आहे, क्लासमध्ये नेहमी बोलत असतो की राज्यसेवा म्हणजे काय हेच या मुलांना कळत नाही आणि सांगणारे ते सांगत बसत नाहीत. कारण काय तर त्यांना फक्त पैशांमध्ये किंवा बाजारीकरण, जे मी शब्द वापरला ते अगदी तंतोतंत लागू पडेल तेवढाच त्यांना इंटरेस्ट असतो. सांगायचं तात्पर्य काय आहे की ह्या लोकांनी जर व्यवस्थित त्यांना समजावून सांगितलं तर जेणेकरून त्या मुलांवर असे स्किप करण्याची वेळ येणार नाही. काही मुलांनी काय केलंय, स्किप केलाय, अर्थात क्षेत्र त्यांनी सोडलं आणि नव्या क्षेत्रामध्ये त्यांना प्रवेश करत असताना किंवा या सिलेबसला सुटेबल होत असताना त्यांना जड चाललं आहे, म्हणून त्यांनी त्या ठिकाणी सोडून दिला आहे आणि कंबाईन ग्रुप B, ग्रुप C कडे टर्न झालेले आहे. तर असं होता कामा नाही मित्रांनो.
खूप मुलांनी चालू असलेले कोचिंग स्टॉप केले, खूप जणांनी म्हणजे आम्ही आमच्या इथे काय केलं आहे की एकदम सुरू असलेलं कोचिंग डायरेक्ट राज्यसेवा मेन्सच्या नवीन बदललेल्या सिलेबसनुसार आपण टर्न केलं. नवीन बॅच तर सुरूच केली, परंतु त्या बॅचलाच आपण कन्व्हर्ट केलं आणि त्या बॅचमधील फक्त 1 किंवा 2 विद्यार्थ्यांनीच फक्त स्किप केलं. त्याचं मी ॲनालिसिस तुम्हाला इथं सांगतोय. आणि स्किप करण्याचं जेव्हा आम्ही त्यांना रिझन विचारलं, पॅरेंट्ससोबत चर्चा केली, तेव्हा असं लक्षात आलं की म्हणजे पॅरेंट्स मीटिंगमध्ये असं लक्षात आलं स्पष्टपणे की विद्यार्थी घाबरले आहेत त्या सिलेबसला. तर सिलेबस असा काही फारसा नवीन असा काही नाही, फक्त त्यांना समजावून सांगितल्या गेला पाहिजे त्या पद्धतीने. त्याचमुळे मी हा व्हिडिओ सुरू केला आहे आणि ही सिरीज तुम्हाला नक्कीच तो व्हिडिओ अगदी कठीण वाटत असलेला व्हिडिओ, कठीण नाही आहे मुळात, कठीण वाटत असलेला व्हिडिओ एकदम सोप्या आणि साध्या भाषेत सांगण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न मी करेल. हाच या व्हिडिओचा फायदा. तर चला अधिक वेळ न गमावता आपण आजच्या लेक्चर सिरीजला सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की राज्यसेवेच्या माध्यमातून आयोग विविध परीक्षांच्या जे काही एकत्रीकरण तुम्हाला पाहायला मिळते, जसं राज्यसेवा स्टेट प्रिलिमिनरी एक्झामिनेशन्स आपण ज्याला म्हणतो, राज्यसेवा पूर्वपरीक्षा ही एक राजपत्रित परीक्षा आहे. म्हणजेच काय, गट अ म्हणजे ग्रुप ए साठी असणारी राजपत्रित, अर्थात आपण काय म्हणू गॅझेटेड ऑफिसर्ससाठीची परीक्षा आहे. आता खूप जणांना हा अर्थच त्या ठिकाणी कळत नाही की नेमकं गॅझेटेड ऑफिसर्स किंवा राजपत्रित अधिकारी हे पद म्हणजे काय, ज्यामध्ये डेप्टी कलेक्टर, डीवायएसपी, एसडीओ, बीडीओ, तहसीलदार, नायब तहसीलदार, विस्तार अधिकारी, मंडलाधिकारी अशा प्रकारचे पद येतात. या व्यतिरिक्त आयोगाने काय केलं की जे गट अ चे जे पद आहे की जे राज्यसेवे थ्रू आधी भरल्या नव्हते जात पण वेगवेगळ्या परीक्षांच्या माध्यमातून भरल्या जात होते, त्या सर्व परीक्षा याच्या एकत्रित केलेल्या आहे. आयोग जेव्हा जाहिरात किंवा ॲडव्हर्टाइजमेंट काढते तेव्हा पूर्ण अशी लिस्ट देते की कुठल्या व्हॅकन्सीज किती आहे. त्यामध्ये जवळपास 20 ते 22 प्रकारचे पद आहेत की ज्या व्हॅकन्सीजसाठी ही एकत्रित परीक्षा होते, ज्याला आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा असं आपण म्हणतो. आता गव्हर्नमेंटच्या गॅझेटमध्ये ज्यांची नोंद आहे त्यांना आपण राजपत्रित अधिकारी म्हणूयात, किंवा ज्यांची गॅझेट बुक ऑफ स्टेट किंवा गॅझेट बुक ऑफ महाराष्ट्र यांच्यामध्ये नोंद आहे किंवा ज्यांची थेट अपॉइंटमेंट किंवा ज्यांची जॉईनिंग थेट राज्यपालाच्या स्वाक्षरीने होईल त्यांना आपण राजपत्रित अधिकारी म्हणूयात. तर या राजपत्रित अधिकाऱ्यांच्या पदांमध्ये तयारी करत असताना एकदम असं आपण कंपॅरेटिव्हली त्या गोष्टींशी तुलना करता कामा नये. जनरली आम्ही कोणालाही विचारतो की कशाची तयारी करतायत, तर काही नाही UPSC MPSC. हा काही उत्तर झालं का UPSC MPSC? अरे हो, UPSC MPSC करतोय म्हणजे नेमकं काय करतोय? आता UPSC करतोय की MPSC हा मोठा प्रश्न त्या ठिकाणी पडतो. UPSC करतोय की MPSC? हो, बरोबर आहे. कुणी सांगते MPSCची तयारी करतो, ठीक आहे, काय हरकत नाही. तर MPSC मध्ये बाबा राज्यसेवेची तयारी करतो की ग्रुप बी ची करतो, म्हणजे कंबाईनची करतो, कंबाईन ग्रुप BC एकत्र झालाय तर म्हणून ग्रुप C म्हणतो, B म्हणतो एकत्र, की राज्यसेवेची करताय? सर हे काय असते माहीत नाही, अशी उत्तर त्या ठिकाणी पाहायला मिळतात. म्हणजे एवढी इलिटरसी असण्याचं या भागातील कारण काय, तर त्याचं स्पष्ट कारण सांगतो मी की लॅक ऑफ द अवेअरनेस आणि झालेलं बाजारीकरण आणि फक्त व्यवसायापुरतं मर्यादित झालेले लोक, की ज्यांनी अवेअरनेस किंवा सोशल काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी पॉईंट ऑफ व्ह्यू, आम्ही जसं लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे, तर या कुठल्याही गोष्टींची जबाबदारी घ्यायला कोणी तयार नाही. त्यामुळे ह्या व्हिडिओची सिरीज आपण सुरू केली आहे की जास्तीत जास्त मुलांना नेमकं कळेल तरी काय की नेमकं आहे काय. येत्या लक्षात? तर ग्रुप बी आणि C यासाठीचा आपण वेगळं त्या ठिकाणी पॅटर्न किंवा वेगळा व्हिडिओ रेकॉर्ड करून, पण ही थेट राज्यसेवेची सिरीज आहे आणि या राज्यसेवेच्या सिरीजच्या माध्यमातून पहिला इंटेन्शन हा आहे की नेमकी परीक्षा योजना काय ही कळावी, पद कशा पद्धतीने भरल्या जातात, स्वरूप काय आहे, पॅटर्न काय आहे, कुठल्या कुठल्या पद्धतीने आपल्याला या परीक्षांना फेस करता येईल. पद मी सांगितलं, डेप्टी कलेक्टर, डीवायएसपी, एसडीओ, बीडीओ, तहसीलदार, नायब तहसीलदार, विस्तार अधिकारी, मंडलाधिकारी अशा प्रकारच्या गॅझेटेड सर्व्हिसेससाठी ही परीक्षा होणार आहे. स्टेट सर्व्हिसेस प्रिलिमिनरी एक्झामिनेशन अर्थात राज्यसेवा पूर्व परीक्षा, यामध्ये पूर्व परीक्षेला 2 पेपर्स असतात. ठीक आहे, पूर्व परीक्षेला 2 पेपर असतात. स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल की जो पेपर 1 आहे त्याला आपण GS चा पेपर म्हणूया. एक सेकंड. GS अर्थात हा पेपर 1 आहे. एक सेकंड. ज्याला आपण जनरल स्टडीजचा पेपर म्हणू. यासाठी तुम्हाला 200 गुण आहे, 2 तास वेळ आहे
आणि पदवी म्हणजे डिग्री लेवल आहे. ठीक आहे. इंग्रजी आणि मराठी माध्यमातून पेपर होणार आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे. आता हा एवढा नॅचरल पार्ट आहे, तुम्ही समजून घ्या की प्रिलिमिनरीला की पूर्वपरीक्षेला 2 पेपर त्या ठिकाणी इन अ डे एका दिवशी होणार आहे. जसं पूर्वपरीक्षेचं सेंटर आहे या ठिकाणी अमरावती किंवा प्रत्येक जिल्हा आहे, जसं राज्यसेवेचं आहे तशा पद्धतीने यूपीएससी जर आपण कंपॅरेटिव्हली बघतो म्हटलं तर पूर्व परीक्षेचं सेंटर त्या ठिकाणी नागपूर आहे, मुख्य परीक्षेचं सेंटर मुंबई आहे आणि इंटरव्ह्यूचं सेंटर दिल्ली आहे. जसं राज्यसेवेचं पूर्व परीक्षेच्या बाबतीत जर म्हटलं तर राज्यसेवेचं पूर्व परीक्षा सेंटर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रातील. ओके. मुख्य परीक्षा त्या ठिकाणी डिव्हिजनल अर्थात त्याच्यावर म्हणजे नागपूर अमरावती अशा डिव्हिजन ठिकाणी होते आणि याच्या व्यतिरिक्त इंटरव्ह्यू म्हटलं तर आयोगाच्या कार्यालयामध्ये मुंबईला अथवा पुण्याला त्या ठिकाणी इंटरव्ह्यूचं आयोजन केलं जातं. हे वेळेवर आपल्याला त्या ठिकाणी कळतं. पूर्व परीक्षेचा जर विचार करतो म्हटलं फक्त जीएस हा या ठिकाणी पहिला पेपर आहे ज्याला आपण दोन्ही अनिवार्य होता आधी, आता अहर्ताकारी म्हणजे हा क्वालिफाईंग केलेला आहे. ठीक आहे. अनिवार्य म्हणजे कंपल्सरी, अर्थात जीएस 1 चे म्हणजे पेपर 1 चे त्या ठिकाणी मार्क्स पकडल्या जाणार आहे. जीएस चे फक्त पेपर 1, नॉट जीएस 1. पेपर 1 अर्थात जनरल स्टडीचा हा पेपर आहे जो 2 तासाचा आहे आणि 200 गुण आहे. अर्थातच या ठिकाणी 100 क्वेश्चन्स या ठिकाणी येणार आहे. ओके. 100 क्वेश्चन्स हे त्या ठिकाणी लक्षात ठेवा. ओके. मग या 100 प्रश्नांसाठी आपल्याला 200 गुण दिलेले आहे. आता इथे कंपॅरेटिव्हली बघा की याच 100 प्रश्नांसाठी तिथे 100च गुण आहे कंबाईन ग्रुप बी सी ला आणि वेळ मात्र 1च तास आहे. प्रश्न 100च आहे, वेळ 1 तास आहे आणि गुणही 100च आहे. इथे प्रश्न सुद्धा 100च आहे बट वेळ 2 तास आहे. नेमकं यामागचं रिझन काय तर लेवल ऑफ द एक्झामिनेशन ज्याला आपण काठिण्यता म्हणू किंवा त्या लेवलचा डेप्थ त्या ठिकाणी प्रश्नांचा पाहायला मिळेल तुम्हाला. राज्यसेवेच्या अनुषंगाने जर विचार करतो म्हटलं तर डेप्थ त्या ठिकाणी तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळेल. म्हणजे 100 क्वेश्चन्स त्या ठिकाणी आहे आणि 200 मार्क्स या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहे डिग्री लेवल. ऑब्जेक्टिव्ह टाईप म्हणजेच वस्तुनिष्ठ त्या ठिकाणी तुम्हाला परीक्षेचं स्वरूप आहे. ओके. ऑब्जेक्टिव्ह टाईप. ठीक आहे. झालं क्लिअर. आता हा जीएस म्हणजे राज्यसेवेचा पूर्व परीक्षेमधील हा पेपर 1 आहे. ठीक आहे. जो कंपल्सरी सांगितलेला आहे. पुढे आपण डिटेल या पेपर्सचं बघूया. ओके. पेपर 2 हा जो सीसॅट आहे हा सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट सीसॅट अर्थात नागरी सेवा कल चाचणी. पुढे मी डिटेलमध्ये देणार आहे. ओके. नागरी सेवा कल चाचणी. ठीक आहे. खूप लोकांना याचा दुर्दैव आहे की लॉंग फॉर्मच माहीत नाही, तयारी सुरू आहे, बॅचेस झाल्या आहे, सर्व झाल्या आहे. सीसॅट म्हणजे काय कल्पना नाही. ओके. सीसॅट सिव्हिल सर्व्हिसेसचा हा पेपर आहे, ॲप्टिट्यूड टेस्टचा हा पेपर आहे, अहर्ताकारी अर्थात क्वालिफाईंग नेचरचा हा पेपर करण्यात आलेला आहे. मग त्याचा क्रायटेरिया काय वगैरे बघूया. इथे 200 क्वेश्चन्स त्या ठिकाणी आहे. किती 80 क्वेश्चन्स आहे आणि 200 काय आहे त्या ठिकाणी मार्क्स आहे. 2 तास वेळ आहे, बाकी सर्व सेम आहे. इथे बघा घटक क्रमांक 1 ते 5 पदवी लेवल, नंतर 10वी लेवल, 12वी लेवल ते पुढे बघू. घटक क्रमांक 1 ते 5 काय आहे ते बघूया पुढे. आणि पॅटर्न ऑफ द एक्झामिनेशन किंवा मीडियम ऑफ द एक्झामिनेशन इंग्लिश अँड मराठी मीडियम म्हणजे एक प्रश्न हा 2 भाषेमधून येणार आहे. त्यामध्ये सायन्सवाल्या विद्यार्थ्यांनी काळजी करण्याचं काम नाही. इंजिनिअरिंग, मेडिकल, सायन्स, बीएससी वगैरे ह्या फील्डच्या विद्यार्थ्यांनी काळजी करण्याचं काम नाही. ते सुद्धा ही परीक्षा अगदी सहजरित्या देऊ शकतात. बिकॉज वर इंग्रजीमध्ये असणार आहे, खाली मराठीत असणार आहे किंवा वर मराठीत असणार आहे, खाली इंग्रजीमध्ये असणार आहे. बोथ पेपर्स आर ऑब्जेक्टिव्ह टाईप. म्हणजे त्यांचं नेचर ऑफ द एक्झामिनेशन जसं आपण म्हणू ऑब्जेक्टिव्ह मेथडचं आहे. त्यामुळे टेन्शन घेण्याचं कुठलंही काम नाही. सामान्य अध्ययन प्रकार क्रमांक 2 म्हणजे सीसॅट हा सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट हा अहर्ताकारी म्हणजे क्वालिफाईंग नेचरचा असून अहर्ता प्राप्त करण्यासाठी किमान 33% म्हणजे तिथं सांगितलं आहे तुम्हाला या पेपर 2 मध्ये 33% पाहिजे. ठीक आहे. आता हे 33% म्हणजे काय नियर अबाउट आउट ऑफ 80 क्वेश्चन्स 80 पैकी तुम्हाला 27 क्वेश्चन्स बरोबर पाहिजे. म्हणजेच तुम्हाला 200 पैकी 66.5 किंवा 66.66 त्या ठिकाणी मार्क्स पाहिजे. हा मिनिमम क्वालिफाईंग क्रायटेरिया हा त्या ठिकाणी तुम्ही ध्यानात घेतलं पाहिजे खरं पाहिलं तर. ठीक आहे. मग अहर्ताकारी अर्थात सीसॅट क्वालिफाईंग असल्या कारणाने ह्या पेपरचं टेन्शन जास्त घेण्याचं काम नाही. परंतु 33% पडले पाहिजे हे मॅन्डेटरी आहे आणि हे त्या ठिकाणी बंधनकारक करण्याचं एकमेव रिझन आहे की किमान कॅन्डिडेटला एवढं तरी त्यामधील ॲप्टिट्यूड जमते का एवढं त्या ठिकाणचा उद्देश आहे. क्वालिफाईंग नेचरचा पेपर आता या वर्षीपासून सुरू झाला आहे. हा सीसॅट मागील वर्षापर्यंत किंवा मागील पेपर्सपर्यंत क्वालिफाईंग प्रकारचा नव्हता. मुख्य परीक्षा जे डिस्क्रिप्टिव्ह झाले हे 2023 ला लागू होणार आहे. ओके. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही ही गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की हा जो सिलेबस बदलला आहे हा 2023च्या येणाऱ्या पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी आयोगाने आपल्याला अवधी दिलेला आहे. मध्यंतरी काही रिकाम टेकड्यांनी टीका करणे सुरू केलं होतं की आयोगाने सिलेबस बदलला, आता विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात वगैरे वगैरे. काहीच नाही. हा फक्त कोचिंग क्लासेसवाल्यांनी निर्माण केलेला बाजार आहे.
कुठलाही सिलेबस फारसा कठीण झालेला नाही आहे, उलट सिलेबस वाच झालेला आहे आणि खरी आता क्षमता तुमची, खरी लायकी, कॅपॅसिटी शिकणाऱ्यांची शिकवणाऱ्यांची दोघांची त्या ठिकाणी दिसणार आहे स्पष्टपणे की कोणाची या ठिकाणी कॅपॅसिटी आहे, त्या लेवलला कोण त्या ठिकाणी शिकवू शकते, त्या पार्श्वभूमीवर या परीक्षेची योजना त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ठीक आहे. या व्यतिरिक्त मुख्य परीक्षेच्या सिलेबसकडे आपण बघूया. इथे दिलेला आहे 33% गुण मिळवणे आवश्यक राहील. या पेपरमध्ये किमान 33% गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवाराची पेपर क्रमांक 1 मधील गुणांच्या आधारे राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी गुणवंता यादी तयार करण्यात येईल. म्हणजेच काय की फक्त जीएस चे गुण पकडले जाणार. म्हणजेच काय, जीएस पेपर 1 चे गुण पकडले जाणार, पेपर 2 चे गुण कुठल्याही पद्धतीने पकडले जाणार नाही. सीसॅट क्वालिफाईंग नेचरचा पेपर आहे. समोर बघूया. निगेटिव्ह आहे, अर्थात पेपर 1 पेपर 2 मधील डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. पुढे आहे डिसिजन मेकिंग सिलेबस, आपण डिटेल घेऊ. ठीक आहे. डिसिजन डीएम अँड पीएस आपण त्याला म्हणतो. डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचे प्रश्न वगळून सर्व प्रश्नांना निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे डिसिजन मेकिंगचे हे जे काही प्रश्न असतात, नॅचरली 5 प्रश्न त्या ठिकाणी डिसिजन मेकिंगचे असतात. म्हणजे ते क्वेश्चन सिच्युएशन बेस असतात की अशा परिस्थितीत तुम्ही समजा आपण म्हणूयात की आयोग प्रश्न देते कंडिशन बेस कसा की बिहारमधील एखादा भागलपूर किंवा असा एखाद्या दंगलग्रस्त भागाचे तुम्ही नवनियुक्त उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्त झाले आहे. तुमच्या नियुक्तीच्या 4-5व्या दिवशी त्या ठिकाणी जातीय दंगल उसळली आहे आणि तुमच्या नियुक्तीमध्येच ती जातीय दंगल त्याच दरम्यान झालेली असल्या कारणाने ती परिस्थिती हाताबाहेर जात असेल तर अशा वेळेला त्या जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी या नात्याने किंवा त्या जिल्ह्याचे एक काहीतरी अधिकारी एखादा पद किमान त्या लेवलचं स्टेट सर्व्हिसेस लेवलचं किंवा हायर लेवल कुठलंही देईल, यूपीएससी लेवल, जिल्हाधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी या नात्याने तुम्ही त्या जिल्ह्यातील ती परिस्थिती कशा पद्धतीने आटोक्यात आणणार असा तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारला जाणार किंवा कुठलं तरी सिच्युएशन बेस. मग खाली देणार, गोळीबार करण्याचे आदेश देणार, दंगलग्रस्त भागात हे करणार ते करणार किंवा काहीतरी आणखी दिलं आणि एखादा प्रश्न देईल की वरिष्ठांना त्या संदर्भात माहिती देऊन वरिष्ठांचे आदेश घेणार आणि वरिष्ठांच्या आदेशानुसार त्या ठिकाणी रूल्स अँड रेग्युलेशन किंवा ऑर्डर्स फॉलो करून त्या ठिकाणी रेग्युलेशनमध्ये सर्व परिस्थिती आणणार. अशा पद्धतीचे काहीतरी प्रश्न दिले जातील. त्या प्रश्नांमध्ये वेगवेगळे मार्क्स, 1.5 मार्क्स, 2.5 मार्क्स, 3.5 मार्क्स असे वेगवेगळे मार्क्स त्या ठिकाणी आहे टोटल. त्याला निगेटिव्ह नाही आहे. म्हणजे त्या 5 प्रश्नांना तुम्ही काही लिहिलं, 5ही उत्तर बरोबर लिहिले, वेळ नसले तर मुलं टिक करून देतात कुठलेही. ठीक आहे. म्हणजे काही ना काही मिळणार पण तिथे निगेटिव्ह नाही आहे. बाकी प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता 0.25 म्हणजे 25% गुण 1/4 ज्याला आपण म्हणू 1/4चा निगेटिव्ह रेशो त्या ठिकाणी गुणांमधून वजा कमी करण्यात येईल. एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे, आता हे बेसिक आहे की तुम्हाला असे 4 गोल दिलेले आहे. हे नॅचरल आहे ना, हे बेसिक आहे, हे तुम्हाला माहिती आहे. तुम्ही इथेही क्लिक करताय, गोल करताय आणि इथेही काहीतरी अर्धवट केलं आहे तर इथे निगेटिव्हच गेलाय ना तो. म्हणजे तुमचं उत्तर जरी बरोबर असेल तरी त्या ठिकाणी तो निगेटिव्ह मार्किंगमध्ये जाणार. ते काही फारसं सांगत बसत नाही. वरीलप्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली असेल तर ती अपूर्णांकातच राहील. म्हणजे जशीच्या तशी ग्राह्य पकडल्या जाईल. अर्थात आपण म्हणूया की एखाद्या विद्यार्थ्याला समजा 55 प्रश्न बरोबर आले किंवा 56 प्रश्न बरोबर आले तर त्याला 110 पॉईंट समथिंग असं काहीतरी त्या ठिकाणी पॉईंटमध्ये राहील. तेवढंच गुण त्याचे पकडल्या जाणार. म्हणजे अपूर्णांकाचा सुद्धा कट ऑफ त्या ठिकाणी ध्यानात घेतला जाईल. एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनसॉल्व राहिलं म्हणजे तुम्ही ते मार्कच केलं नाही तर अशा पद्धतीला किंवा अशा प्रश्नांच्या उत्तराला निगेटिव्ह नाही आहे, नॅचरल आहे, कुणालाही कळेल. ठीक आहे. चला पुढे बघूया काय आहे ते. आता अभ्यासक्रम जीएस आणि सीसॅट मी तुम्हाला सांगितलं पूर्व परीक्षेला प्रिलिम्सला. ओके, प्रिलिम्सला 2 पेपर आहे सांगितलं तुम्हाला मी. ठीक आहे. एक आहे जनरल स्टडीचा पेपर आणि दुसरा आहे सीसॅटचा पेपर. आता सीसॅट काय, सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट, यावर आपण नंतर बोलूया. जो जीएसचा पेपर आहे याला पेपर 1 असे म्हणतात. सीसॅटचा जो पेपर आहे त्याला पेपर 2 असे म्हणतात. ओके, जो जीएसचा पेपर आहे त्याला पेपर 1 असं म्हणत असताना आपण लक्षात घ्या की नेमकी या पेपरची किंवा या प्रश्नांची एक लेवल काय किंवा या प्रश्नांचा आधी अभ्यासक्रम बघा. नेमकं तुम्हाला लक्षात येईल की प्री आणि मेन्स कशा पद्धतीने इंटिग्रेटेड अभ्यासक्रम या ठिकाणी आयोगाने केलेला आहे. तर तो जर सिलेबस इंटिग्रेटेड असेल तर मग प्रीची बॅच वेगळी, मेनची बॅच वेगळी असा करण्याचा प्रकारच नाहीये. पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा एकत्रित तयारी त्या ठिकाणी तुम्हाला करता येईल कारण बऱ्यापैकी पेपर त्या ठिकाणी काय आहे एक सेम आहे. आता मुलांमध्ये याविषयी बदललेल्या पॅटर्नविषयी फार मोठे संभ्रम आहेत. ते संभ्रम दूर करण्यासाठीच मी हा व्हिडिओ टाकतो आहे. या ठिकाणी तुम्ही ध्यानात घेतलं पाहिजे. आता जीएसच्या सिलेबसमध्ये पेपर काय बघा, राज्य, आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या चालू घडामोडी म्हणजे करंट रिलेटेड टू स्टेट अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स. ठीक आहे. म्हणजे तुम्ही आता या बदललेल्या सिलेबसला काय करा, एक गोल्डन अपॉर्च्युनिटी या स्वरूपात तुम्ही त्या ठिकाणी त्या गोष्टीला बघा. तुम्ही जर पॉझिटिव्हिटी किंवा गोल्डन अपॉर्च्युनिटी या अनुषंगाने तुम्ही त्याच्याकडे बघत असाल तर 100% त्या ठिकाणी तुम्हाला याचा फायदा होईल. सोबतच यूपीएससीची तयारी करत असताना
UPSCची तयारी करत असताना जे विद्यार्थी इंग्रजी किंवा मराठी मीडियममधून UPSCची तयारी करतायत त्यांना सुद्धा या परीक्षेचा फायदा होईल. म्हणजे UPSC MPSC जरी एक वाटत असलं तरी सिलेबस जरी एक असला तरी माध्यम वेगळं आहे, टार्गेट वेगळं आहे, हे ठीक आहे, पण काही साम्य या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल. ते साम्याचा पर्सेंट जर विचार करतो म्हटलं तर काही प्रमाणात त्या ठिकाणी तुम्हाला फायदा निश्चित होणार आहे. जसं UPSC तयारी मराठी मीडियममधून करणाऱ्या विद्यार्थ्यांना तर 100% फायदा होईल, कारण मराठीमधला सिलेबस ॲज इट इज असंच आहे. इंग्रजीमधून तयारी करत असताना सुद्धा फायदा होईल. फक्त फरक आहे की इथं स्टेट लेवलला थोडं जास्त इम्पॅसिस केलेलं जातं, एवढा डिफरन्स आहे. आणि UPSC ऑल इंडिया लेवलला होते. म्हणजे हे करंट रिलेटेड टू स्टेट, इंटरनॅशनल अँड नॅशनल इम्पॉर्टन्स, म्हणजे चालू घडामोडी. आता ह्याच्या डिटेल्समध्ये जर बघतो म्हटलं तर करंटमध्ये काय येणार, पुरस्कार येणार, निधन वार्ता येणार, किंवा स्टेट लेवलचं स्पोर्ट वगैरे, नॅशनल लेवल, इंटरनॅशनल लेवल, कुठलंही त्या ठिकाणी प्रश्न विचारले. लता मंगेशकर वारले, त्यांच्या निधन वार्तावर प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, हा पुरस्कार कोणाला भेटला, काय मिळाला वगैरे काही प्रश्न त्या ठिकाणी आयोग विचारते. दुसरा आहे पार्ट हिस्ट्रीचा. हिस्ट्री म्हणजे काय, भारताचा इतिहास, भारतीय राष्ट्रीय चळवळ महाराष्ट्राच्या भारांशासह आयोगाने त्या ठिकाणी दिलेला आहे. सारांशासह किंवा वेटेज, भार बरोबर आहे, वेटेज ऑफ सम वेटेज टू महाराष्ट्र, म्हणजे इंग्रजी आणि मराठीचा हा फरक पडतो. ठीक आहे, सम वेटेज टू महाराष्ट्र म्हणजेच काय, महाराष्ट्राच्या भारासह. आता भारांशासह, सारांशासह हे दोन शब्द आहे, अर्थ एकच होईल की वेटेज, सम वेटेज टू महाराष्ट्र. वेटेज म्हणजे भार. आता साध्या भाषेत म्हणा की रिलेटेड टू महाराष्ट्र, हिस्ट्री, एन्शियंट टू मिडिवल अँड मॉडर्न, हिस्ट्री ऑफ इंडिया, एन्शियंट मिडिवल अँड मॉडर्न विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र, असा जुना सिलेबस होता, तोच सिलेबस आहे, काही चेंज झालेलं नाही आहे. तिसरा आहे या ठिकाणी महाराष्ट्र, इंडिया अँड वर्ल्ड ज्योग्राफी, जगाचा प्राकृतिक, सामाजिक, आर्थिक, भूगोल, इकॉनॉमिक, फिजिकल ज्योग्राफी ऑफ वर्ल्ड, इंडिया अँड महाराष्ट्र, दोन्ही पण दिलेलं आहे त्या ठिकाणी. ठीक आहे. चौथा आहे भारत आणि महाराष्ट्र, राज्यघटना, प्रशासन, संविधान, राजकीय प्रणाली, पंचायत राज, नगर प्रशासन, सार्वजनिक धोरण, हक्क विषयक प्रश्न इत्यादी वगैरे. आता इथं ना आयोग काय करते, अगदी सिलेबसचे फक्त टायटल देते किंवा पॉईंट देते. आता मला सांगा, यातलं फक्त पंचायती राज जरी बघतो म्हटलं, जसं आता हे बघा, पंचायती राज जरी बघतो म्हटलं तर डिटेलमध्ये जर घेतो म्हटलं ना मित्रांनो, तर ह्याचा सिलेबसच 2 पेज भरते. आयोगाने कुठे दिलेला आहे, तर आम्ही ते कोचिंगमध्ये शिकवत असताना डिटेलमध्ये आधी मुलांना ह्या गोष्टीचा ॲनालिसिस करून देतो आणि मगच आपण पुढच्या टप्प्यांवर जातो. ठीक आहे. तरी मी तुम्हाला इथे जास्तीत जास्त डिटेल देण्याचा पुढे प्रयत्न करणार आहे. ओके. इंडियन पॉलिटी अँड कॉन्स्टिट्यूशन, ज्याला आपण म्हणू प्रशासन. ठीक आहे. गव्हर्नन्स, आर्थिक सामाजिक विकास, शाश्वत विकास म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट, म्हणजे इकॉनॉमिक्सचा पार्ट आहे. पॉवर्टी, अनएम्प्लॉयमेंट, दारिद्र्य, बेरोजगारी, लोकशाही. ठीक आहे. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम इत्यादी. इन शॉर्ट दिलाय 2 अडीच पेज याचा सिलेबस. आत्ताच्या गट ब आणि गट क मध्ये एकत्रितरित्या झालेल्या परीक्षेला, मुख्य परीक्षेला 25%, 30% इकॉनॉमिक्सचं वेटेज दिलेलं आहे. राज्यसेवेच्या सुद्धा मुख्य परीक्षेला इकॉनॉमिक्सचं वेटेज आहे GS3 मध्ये. सांगायचं तात्पर्य काय आहे की नेमका आयोगाने जो सिलेबस बदललेला आहे तो प्री मेन्स असा इंटिग्रेटेड तुम्ही केला तर तुम्हाला लक्षात येईल. 6वा टॉपिक त्या ठिकाणी इन्व्हायरमेंट, इकॉलॉजी, इकोसिस्टम, बायोडायव्हर्सिटी, ग्लोबल वॉर्मिंग, हवामान बदल म्हणजे क्लायमेट चेंज वगैरे. म्हणजे काय, इन्व्हायरमेंट त्या ठिकाणी जसं BA, BCom, BSc कुठल्याही सेकंड इयरला आपल्या युनिव्हर्सिटीला किंवा प्रत्येक युनिव्हर्सिटीला कंपल्सरी त्या ठिकाणी हा कुठेतरी सब्जेक्ट आहे. इन्व्हायरमेंट हा काळाची गरज आहे की बदलतं पर्यावरणावर आयोग त्या ठिकाणी विचारतो. मग इथे काय, रिलेटेड टू करंट या ठिकाणी सर्वात जास्त प्रश्न येतात. सायन्समध्ये काय, इथे टेक्नॉलॉजी काढून टाकलं पण जनरल सायन्स ठेवलं, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायो. आता मेन्सला त्या ठिकाणी टेक्नॉलॉजी केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला सायन्स अँड टेक जर अभ्यासलं तर दोन्हीचा अभ्यास होईल. इन शॉर्ट प्रिलिमचा हा पेपर आहे जो GSचा पेपर आहे. मी रिपीट करतो थोडं. या ठिकाणी क्वेश्चन्स आहे 100, मार्क्स आहे 200, वेळ आहे 2 तास. ठीक आहे. एक सेकंड, एक मिनिट, वेळ आहे 2 तास, वेळ आहे 2 तास. निगेटिव्ह आहे 1/4, निगेटिव्ह आहे 1/4. ओके. आणि या ठिकाणी 100 क्वेश्चन, 200 मार्क्स सांगितले आहे, इंग्लिश, मराठी मीडियम वगैरे वगैरे. ठीक आहे. आता सांगायचं तात्पर्य काय की हा सिलेबस प्रिलिमचा फक्त GSचा झाला आहे. ओके. सीसॅटचा काय, इन शॉर्ट आपण समजून घेऊया. सीसॅटचा सिलेबस आहे पेपर 2. ठीक आहे. सीसॅट, सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट. ओके. नागरी सेवा कल चाचणी GS2, याला 80 क्वेश्चन्स आहे, 200 मार्क्स आहे, दिलेला आहे या ठिकाणी. ओके. वेळाही वेळ तास 2 तास आहे. आकलन म्हणजे कॉम्प्रेन्शन, म्हणजे कॉम्प्रेन्शन ऑफ द गिवन पॅसेज, म्हणजे इंग्रजी आणि मराठी उतार्याचे काय आहे या ठिकाणी, इंग्रजी आणि मराठी उतार्याचे
आकलन त्या ठिकाणी करायचं आहे, म्हणजेच कॉम्प्रिहेन्शन दिलेलं आहे आणि त्या कॉम्प्रिहेन्शनला काय करायचं तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. मित्रांनो ध्यानात घ्या, 80 प्रश्नापैकी 45 प्रश्न जवळपास या टॉपिकवर असतात. 45 प्रश्न कॉम्प्रिहेन्शनवर असतात. साधारणतः इंग्रजी मराठीचे 4 ते 5 टॉपिक, 4 ते 5 त्या ठिकाणी पॅसेज, इंग्रजीचे सुद्धा 4 ते 5 त्या ठिकाणी पॅसेजेस असतात. मग 4 ते 5 पॅसेजेस किंवा त्याला उतारे म्हणू, ओके, पॅसेजेसला त्या ठिकाणी सॉल्व्ह करायचं आहे आणि त्याच्यावरचे क्वेश्चन्स. पण आकलनात्मक पद्धतीने त्याला बघायचं आहे. म्हणजे नेमकं काय की ज्या विद्यार्थ्याने तो पॅरा वाचून त्याचं ग्रास्पिंग करून घेतलं आणि मगच त्यांना त्या ठिकाणी सॉल्व्ह करता येईल. 10वी-12वी लेवलचे जे प्रश्न आहे, उतारे आहे, त्याच्यावर विचारलं तो विषय वेगळा आहे. ठीक आहे. संवाद कौशल्यासह आंतरव्यक्तिगत कौशल्य म्हणजे इंटरपर्सनल स्किल इन्क्लुडिंग कम्युनिकेशन स्किल असा त्या ठिकाणी सिलेबस दिलेला आहे. तर्क आणि विश्लेषणात्मक क्षमता म्हणजेच काय, लॉजिकल रिझनिंग अँड ॲनालिटिकल ॲबिलिटी. आता हे मराठीतला आणि त्यातला इंग्रजीतला शब्दांचा फरक पडतो आहे. तर्कशुद्ध तर्क आणि विश्लेषणात्मक क्षमता म्हणजे लॉजिकल रिझनिंग अँड ॲनालिटिकल ॲबिलिटी. ओके. निर्णय क्षमता आणि समस्या निराकरण हा IMP करा, कारण याला काय आहे, निगेटिव्ह नाही. हा इम्पॉर्टंट आहे, याला निगेटिव्ह नाही, नो निगेटिव्ह. ओके. म्हणजेच काय, निगेटिव्ह मार्किंग याला नाही. डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग याला आपण म्हणू. सर्वसाधारण मानसिक क्षमता पॉईंट नंबर 5 म्हणजे जनरल मेंटल ॲबिलिटी, मेंट ॲब ज्याला म्हणतात. मूळ संख्याता म्हणजेच याला आपण नंबर्स अँड देअर रिलेशन्स म्हणजे अंक आणि त्यांचे संबंध. ऑर्डर्स ऑफ मॅग्निट्यूड म्हणजे परिमाणाचा क्रम, आता मराठीत त्याला काय म्हणतात बघा. इयत्ता 10th लेवल किंवा 12th लेवल. ओके. तक्ता म्हणजे चार्ट, ग्राफ, कोष्टक हे सर्व म्हणजे पाय, ग्राफ्स वगैरे, आलेख ज्याला आपण म्हणतो, हे त्या ठिकाणी म्हणजे बेसिक न्यूमरसी. मूळ संख्याता म्हणजे काय, बेसिक न्यूमरसी. ओके. बेसिक न्यूमरसी त्या ठिकाणी लक्षात ठेवा. बेसिक न्यूमरसी आपण याला म्हणतो. आणि लास्ट दिला इंग्रजी मराठी आकलन कौशल्य म्हणजे इंग्रजी मराठी 10वी लेवलचे 12वी लेवलचे स्तरावरचे आकलन कौशल्य म्हणजे तेच त्या ठिकाणी पॅसेजेस विचारले जाणार आहे 80 क्वेश्चन्स. आता हे क्वालिफाईंग आहे म्हणजे इथं फक्त तुम्हाला 33%च पाहिजे. म्हणजेच काय, आउट ऑफ 80 क्वेश्चन तुमचे नियर अबाउट 27 क्वेश्चन बरोबर आले पाहिजे. म्हणजे 200 पैकी 66.66 मार्क्स त्या ठिकाणी मिनिमम तुम्हाला पडले पाहिजे. हे कंपल्सन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. ओके. चला पुढच्या सिलेबसकडे वळूया. आता इथं दिलं आहे टिप रिलेटेड टू प्रिलिम्स एक्झामिनेशन. टिप 1 काय सांगते की इयत्ता 10वी-12वी स्तरावरील मराठी आणि इंग्रजी भाषा आकलन कौशल्याची तपासणी पेपर 2च्या अभ्यासक्रमाचा शेवटचा भाग वगैरे 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 उलट भाषांतर न देता इंग्रजी मराठी भाषेतील परिच्छेदामार्फत करण्यात येईल. म्हणजे इन शॉर्ट यांना काय सांगायचं आहे की मराठी आणि इंग्रजी भाषेचं या ठिकाणी ट्रान्सलेशन मिळणार नाही. इंग्रजीमध्ये, मराठीमध्ये हेच सांगायचं आहे त्यांना. ठीक आहे. प्रश्न बहुपर्यायी वस्तुनिष्ठ म्हणजेच काय, ऑब्जेक्टिव्ह टाईपचे असेल. मूल्यमापनाच्या मी तुम्हाला ते सांगितलं की मराठीपेक्षा तुम्हाला इंग्रजी अतिशय सोपं वाटेल. बघून पहा, तुम्ही अभ्यासून पहा. मूल्यमापनाच्या प्रयोजनासाठी राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दोन्ही पेपरला उमेदवारांनी बसणे अनिवार्य. बिलकुल, की तुम्ही एक पेपर दिला आणि दुपारी तुम्हाला काही प्रॉब्लेम झाला, तुम्ही दुसऱ्या पेपरला थांबलेच नाही. अहो, असे काही नमुने पाहायला भेटतील. तुम्हाला काय सांगायचं की पहिला पेपर दिला आणि घरी आलं, कारण त्यांना राज्यसेवेचा अर्थच तर नाही कळला. मी या सेंटरवर बघितले आहे. मी स्वतः म्हणजे या ठिकाणी जेव्हा बाहेरच्या मुलांना भेटतो तेव्हा ते स्वतः सांगतात. म्हणजे एकाने तर असं काही किस्सा सांगितला, आता कुठल्या क्लासचा असावा माहीत नाही सर, पेपर झाला, निघून झालं. बरोबर आहे, पण सीसॅटचा पेपर कोण देईल? सीसॅटचा पेपर द्यायसाठी तुम्ही बसल्याशिवाय तुमचा पहिला पेपरही काउंट केला जाणार नाही. हेच या टिप 3ला सांगायचं आहे. म्हणजे तुम्हाला दोन्ही पेपर देणे आवश्यक आहे. ठीक आहे. त्यानंतर राज्यसेवा मुख्य परीक्षेचं स्वरूप आपण समजून घेऊया. म्हणजे हसण्याजोगीच गोष्ट आहे ती. मुख्य परीक्षेला ना मित्रांनो टोटल पेपर बघा, आतापर्यंत मुख्य परीक्षेला 6 पेपर्स होते. किती पेपर्स होते? 6 होते. आता नाही. आता किती पेपर आहे? 9 पेपर्स आहे. राईट. मग हे जे मुख्य परीक्षेला 9 पेपर्स आहे, या 9 पेपर्सची योजना आपल्याला या ठिकाणी ध्यानात घ्यायची आहे. आणि टोटल हे इथं दिलेलं आहे, प्रश्नपत्रिकांची संख्या 9. ठीक आहे. एकूण गुण 1750 आणि व्यक्तिमत्व तपासणी आणि मुलाखत म्हणजे इंटरव्ह्यू आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट 275. मित्रांनो, MPSCच्या इतिहासात आजपर्यंत मी बघितलेल्या, माझा ॲक्च्युली मला कोचिंग टाकून इथे जवळपास 10 वर्षाचा कालावधी झाला. त्याआधी मी 6-7 वर्षे या गोष्टीची तयारी केली. सांगायचं तात्पर्य, त्यावेळेला जो सिलेबस होता, अर्थात राज्यसेवेचा बदललेला सिलेबस, तेव्हापासूनचा जर मी आजपर्यंतचा कालावधी जर बघितला ना, तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवेल की एवढे गुण असलेली MPSCची परीक्षा ही फर्स्ट टाइम आहे. याआधी आजपर्यंत मी तरी नाही बघितली.
याच्या व्यतिरिक्त लेखी परीक्षेचा जर अभ्यास करतो म्हटलं तर एवढी नंबर ऑफ मार्क्समध्ये लेखी परीक्षा होत असलेला दिस इज द फर्स्ट टाइम. आता याच्यामध्ये वाढेल पण कमी मात्र होणार नाही, ही 100% शुअरिटी. कारण वाढताच क्रम बघतोय, सिलेबसमध्ये त्या ठिकाणी क्लायमॅक्स येतो आहे. कारण विद्यार्थ्यांचा अभ्यास होता आहे, तर मग आयोगाला बदलावं लागेल. मग आयोग जर बदलला तर विद्यार्थ्यांना सुद्धा तो माइंडसेट ठेवावा लागेल, ना की आंदोलन करून रस्त्यावर उतरणे. सांगायचं तात्पर्य काय आहे, ज्या गोष्टीसाठी उतरायचं त्या गोष्टीसाठी उतरा ना, परंतु हा सिलेबस तुमचा फेवरेबल बनवा आणि पैकीच्या पैकी मार्क्स मिळवून त्या ठिकाणी रिझल्ट घ्या. सांगायचं तात्पर्य आहे की तुम्ही त्याला पॉझिटिव्ह वेने घेत नाही, हा तुमचा प्रॉब्लेम आहे. कारण तुमचा माइंडसेट कुठल्या तरी खाजगी व्यक्तीने किंवा कुठल्या तरी बाजारीकरणाच्या या दुनियादारीतील लोकांनी क्लास 2, क्लास 3, क्लास 4 एवढ्या पुरता सेट करून ठेवलेला असं म्हणायला हरकत नाही. नावाला राज्यसेवेचा विषय सांगतात, पण तो राज्यसेवा शिकवताना हा जो सिलेबस आहे हा मी पहिलेही सांगितलं, याच व्हिडिओमध्ये बोललो आहे की शिकणाऱ्यांचा आणि शिकवणाऱ्यांचाही खरा कस या ठिकाणी लागणार आहे. त्यामुळे आता मजा येईल या सिलेबसमध्ये. म्हणून या सिलेबसला जर तुम्ही प्रॉपरली समजून घ्यायचं असेल तर नक्कीच या 10 व्हिडिओ सिरीजला अभ्यासा आणि त्यानंतर तुम्हाला आम्ही काय योजना द्यायच्या ते आपण पुढं नंतर त्यावर डिस्कस करूया. राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू यांचं एकत्रित ग्रँड टोटल बघितलं तर 2025 मार्काची ही टोटल आहे मित्रांनो. सेम हा पॅटर्न यूपीएससीचा आहे. यूपीएससी IAS प्री मेन्स इंटरव्ह्यू अशाच पद्धतीचा सिलेबस आहे. मेन्सचा, प्रिलिम्सचा, उलट यूपीएससी पेक्षा एमपीएससी मध्ये स्टेट लेवलचं थोडं ॲडिशनल त्या ठिकाणी सिलेबस पाहायला मिळेल. नेमका ऑल इंडिया जो सिलेबस आहे तोच अडॉप्ट केलेला पॅटर्न हा एमपीएससीने पाहायला मिळेल. ओके, चला मुख्य परीक्षेला डिटेल्समध्ये अभ्यास करूया. मुख्य परीक्षेला टोटल जे 9 पेपर्स आहे त्या 9 पेपर्सची योजना तुम्हाला या ठिकाणी मी इन शॉर्टमध्ये समजावून सांगणार आहे. पेपर 1, आता याला कोड दिले 00, 1001, 1002 वगैरे वगैरे. आता हे संकेतांक आयोगाने सब्जेक्ट कोड ठरवून दिलेले असतात, राईट. ते तुम्हाला पेपर लिहिताना सोडवावं लागतात, तिथं लिहावं लागतात आन्सर रायटिंग करत असताना आन्सर शीटच्या त्या बुकलेटमध्ये. आतापर्यंत काय होतं, प्रिलिम्स ऑब्जेक्टिव्ह गोल करायचं पुढे जायचं, मेन्स ऑब्जेक्टिव्ह डार्क करायचं पुढे जायचं, इंटरव्ह्यूला फेस करताना 100 मार्काचा इंटरव्ह्यू झाला. आता मात्र तसं राहिलेलं नाही आहे. 275 मार्काचा इंटरव्ह्यू आहे आणि 1750 मार्कची मेन्स आहे. मग या सगळ्यांची ग्रँड टोटल 2025 मार्क्सची त्या ठिकाणी मेन्स आणि इंटरव्ह्यू जर असेल तर तुम्हाला त्या लेवलला तुमचा माइंड त्या ठिकाणी त्या लेवलला ब्रॉड करावं लागेल किंवा तुमची वैचारिक पातळी वाढवावं लागेल. म्हणजे कुठेतरी कॉमेडी करून एखादं काहीतरी बघून त्या ठिकाणी अभ्यास करणे हा आता विषय राहिलेला नाही आहे. प्रॅक्टिकली तुम्हाला त्या ठिकाणी पेपर सॉल्व्ह करावं लागेल, चेक करून घ्यावं लागेल आणि ॲनालिसिस त्या ठिकाणी मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने करावं लागेल. त्यामुळं या सिलेबसला खूप मर्यादाच्या पलीकडे म्हणजे आपल्या ज्या बॉर्डर सेट होत्या त्याच्या पलीकडे हा सिलेबस आयोगाने टाकलेला आहे. आणि ह्या सिलेबसला जो व्यक्ती अडॉप्ट करेल तो मला नाही वाटत कुठेच कमी पडेल म्हणून. म्हणजे त्याच्या व्यक्तिमत्व विकास असो, वैचारिक पातळी असो, त्याचा काय म्हणू आपण लिखाण क्षमता असो, वाचन क्षमता असो किंवा बुद्धिचातुर्य असो, ह्या जो सगळा काही त्याचा सर्वांगीण विकास ज्याला आपण म्हणतो तो त्या ठिकाणी झालेला असेल. नुसतं फक्त अधिकारीचं बनून आपल्याला आउटपुट त्या ठिकाणी मिळणार नाही आहे, तर एक उत्तम वक्ता अधिकारी कसा असावा किंवा एक उत्तम प्रशासक वक्ता कसा असावा हे शिकवणारा हा सिलेबस आहे. आणि त्याच अनुषंगाने आपण या ठिकाणी राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेची एक व्यक्तिमत्व विकासासोबत पूर्ण फाउंडेशन बॅच या ठिकाणी सुरू केलेली आहे. बघूया 9 पेपर्स कशा पद्धतीने डिस्क्रिप्टिव्ह आहेत, कशा पद्धतीने 9 पेपर्सचा ॲनालिसिस त्या ठिकाणी आयोगाने दिला आहे. इन शॉर्ट मी त्या ठिकाणी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पहिला पेपर मित्रांनो कंपल्सरी आहे लँग्वेजचा, बिलकुल यूपीएससीला सुद्धा आहे. रिजनल पेपर ज्याला म्हणतो आपण यूपीएससीमध्ये. ओके, आता हा जो कंपल्सरी जो पेपर आहे पहिला तो मराठीचाच घ्यायचा आहे. यूपीएससीला मात्र ऑप्शन त्या ठिकाणी आहे तमिळ, तेलुगू, कन्नड, गुजराती ज्या भाषेची लिपी आहे ती कुठलीही घेऊ शकता, मराठी सुद्धा घेऊ शकता. ठीक आहे, हा त्या ठिकाणी आयोगाने दिलेला पर्याय आहे. इथं मात्र तसा पर्याय आयोगाने दिलेला नाही आहे. इथं कंपल्सरी स्टेट सर्व्हिसेस असल्या कारणाने मराठी आहे म्हणजे आहे, जो की किती गुणांसाठी आहे, 300 गुणांसाठी आहे. ओके, म्हणजे 300 मार्क्स त्या ठिकाणी तुम्हाला मराठीचे असणार आहे. वेळ 3 तास असेल. चला कालावधी प्रत्येक पेपरचा आपण सॉल्व्ह करू. 3 तास 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 प्रत्येक पेपरला 3 तास आहे. हा कॉलम मी आता तुम्हाला सांगणार नाही. ओके, विषय संपला. ठीक आहे, 3 तासाचा प्रत्येक पेपर आहे, हा कॉलम आता मी पूर्ण सांगणार नाही. ओके, त्यावर नंतर बोलू. ठीक आहे, आता इथं दिलेलं आहे की या 3 तासाच्या पेपरमध्ये
25% क्वालिफाईंगचा आहे. म्हणजेच काय, वर्णनात्मक आहे, डिस्क्रिप्टिव्ह आहे, हे पण वर्णनात्मक आहे. हाही कॉलम आता मी सांगणार नाही, कारण राज्यसेवेचे 9ही पेपर डिस्क्रिप्टिव्ह आहे, त्यामुळे हा शेवटचा कॉलम मी बोलणार नाही. 25% अहर्ताकारी म्हणजेच काय, पेपर नंबर 1 इज ऑफ मराठी लँग्वेज स्टेट लँग्वेज, पेपर नंबर 2 कंपल्सरी पेपर इज ऑफ इंग्लिश लँग्वेज, आणि 300 मार्काला हा सुद्धा आहे, 300 मार्काला हा सुद्धा आहे. 10th लेवल दिला आहे. मराठीमध्ये, इंग्रजीमध्ये 300 गुण, दोन्हींचे गुण आहे 600. ओके, दोन्हींचे गुण किती आहे, 600. मित्रांनो, सांगायचं तात्पर्य काय आहे की मुख्य परीक्षेला हे जे 2 पेपर आहे, हे दोनही पेपर किती गुणांसाठी आहे, 600 गुणांसाठी आहे. मग 600 गुणांसाठी असणारे हे 2 पेपर क्वालिफाईंग नेचरचे आहेत, आणि क्वालिफाईंग नेचरचे असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला फायनल रिझल्टमध्ये येण्यातना हे 600 गुण घेतल्या जाणार नाही. म्हणजे 1750 मध्ये हे 600 ॲडेड नाही आहे. 101%. आता हा जो 300 गुणांचा पेपर आहे, हाही 300 गुणांचा आहे, तर याच्यामध्ये किती, ईच पेपर, प्रत्येक पेपरला 25% मिनिमम पाहिजे. याचा अर्थ काय की इथे 300 पैकी 75 मार्क्स त्या ठिकाणी मिनिमम तुम्हाला असल्याशिवाय तुम्ही क्वालिफाय होऊ शकत नाही. इथे सुद्धा तसंच आहे. पेपर इंग्रजीमध्ये सुद्धा नियर अबाउट 75 मार्क्स त्या ठिकाणी पाहिजे. ओके, म्हणजे 75 मार्क्स असेल तरच आपण त्या ठिकाणी पास होऊ किंवा क्वालिफाय होऊ. जेव्हा आपण या 2 पेपरला क्वालिफाय होऊ तेव्हाच आपले हे सर्व पेपर चेक केल्या जाणार, नाहीतर हे पेपर गेले वेस्ट. समजलं मित्रांनो? येत्या लक्षात. पेपर क्रमांक 1 आणि 2 हे लँग्वेजचे पेपर त्या ठिकाणी आयोग क्वालिफाईंग नेचरचे असल्यामुळे पकडणार नाही. पेपर 3, आता पेपर 3, पेपर 4, पेपर 5, पेपर 6, पेपर 7, पेपर 8, पेपर 9 हे 9 पेपरपर्यंत आलो. आता पेपर 3 इथून फार इम्पॉर्टंट आहे. या ठिकाणी तुमचे फायनल रिझल्ट्समध्ये मार्क घेतला जाणार आहे. अनिवार्यता म्हणजे हे कंपल्सरी आहे. ओके, हे कंपल्सरी आहे. ठीक आहे. वर्णनात्मक म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह आहे. निबंधाचा हा पेपर आहे, ज्याला आपण एसे रायटिंगचा पेपर म्हणतो. पेपर 3 हा आता ॲक्च्युली आपला पहिला पेपर आहे असं आपण म्हणूया. जरी आयोगाच्या लिस्टमध्ये 3रा दिला असेल तरी आपल्याला फायनल रिझल्ट्समध्ये घेत असणारा मार्क्सपैकी हा पहिला पेपर आहे असं म्हणायला हरकत नाही, जो 250 गुणांसाठी आहे. ह्या गुणांचा कॉलम सुद्धा आपण कंप्लीट करा. 250. ओके, 3 तास. पदवी. इंग्रजी मराठी हा जो सिलेबस दिला आहे हा तुम्ही कॉलम पाठ करा. आता यावर मी बोलणार नाही. प्रत्येक पेपर राज्यसेवेचा पेपर 3 पासून 250 गुणांसाठी आहे. 3 तास वेळ आहे. पदवी लेवल आहे, आणि इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये दोन्ही भाषेमध्ये एक पेपर येणार आहे. त्यामुळे ह्या विषयी निश्चिंत राहा. ओके, आता आपण पेपर 3 अर्थात एसे रायटिंगच्या पेपरवर बोलूया. एसे रायटिंग मध्ये 250 गुणांचा पेपर आहे. एक पेपर अर्थात 2 एसे त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचे आहे. 2 निबंध लिहायचे आहे. 125 मार्क्ससाठी 125 मार्क्ससाठी 125 मार्क्सचे 2 एसे त्या ठिकाणी तुम्हाला आयोगाने विचारलेले असतील, आणि ते तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने लिहावे लागणार आहे. आता या एसे मध्ये काय असेल, आयोग तर इथे काही दिलेलं नाही आहे, पण मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतोय की इन शॉर्ट या एसे मध्ये काय असेल की स्टेट लेवल, इंटरनॅशनल लेवल, नॅशनल लेवल, सोशल इश्यूज, कुठले तरी गाजत असलेले विषय त्या ठिकाणी. आत्ताच्या मागच्या राज्यसेवेच्या जर बघितलं म्हटलं ना, आपण याच व्हिडिओजमध्ये पुढचं ते पण घेणार आहे की आतापर्यंत विचारलेले प्रश्न काय वगैरे, एच अँड एव्हरी डिटेल्स तुम्हाला दिले जाईल. आयोगाने काय असे विचारलं माहिती आहे का की कोविड आपल्यासाठी आलेली एक संधी की आपल्यासाठी आलेलं एक नुकसानकारक असं आपण म्हणूया की संधी आली म्हणजे ऑपॉर्च्युनिटी म्हणून कोविड आला की त्यातून आपलं नुकसान झालं, असं त्या ठिकाणी आयोगाने अशा आशयाचा सिलेबस त्या ठिकाणी निबंध एसे त्या ठिकाणी विचारलेला आहे. मग आता हे आपल्याला डिटेलमध्ये लिहिता येईल, लिहिता आलंच पाहिजे, हे कंपल्शन आहे. ओके, दुसरं त्या ठिकाणी आहे GS1. ॲक्च्युली हा पेपर 2 आहे किंवा GS चा 1 आहे असं आपण म्हणूया. आता याला सोडून द्या. ठीक आहे. पेपर 3, पेपर 4 म्हणजे GS1 हा सुद्धा या ठिकाणी 250 गुणांसाठी. आणि या GS मध्ये काय आहे, हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे. आता हा जो सिलेबस आहे या GS1चा रिलेटेड टू आर्ट अँड कल्चर आहे, जिओग्राफी त्या ठिकाणी आहे डिस्क्रिप्टिव्ह मध्ये दिलेलं. ठीक आहे. मग हा जो सिलेबस डिटेलमध्ये दिलेला आहे तुम्हाला आयोगाने, या सिलेबसचं अनालिसिस आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे. फक्त आपण मी नाव सांगतोय तुम्हाला या ठिकाणी. ठीक आहे. आता तो डिटेलमध्ये आपण पुढे बघूया. ठीक आहे. त्यानंतर GS2 आहे. आता GS2 हा पूर्णतः PSIR पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन रिलेटेड टू स्टेट, महाराष्ट्र स्टेट असा त्या ठिकाणी सिलेबस दिलेला आहे आयोगाने स्पष्टपणे. ठीक आहे. आता GS1 मध्ये हिस्ट्री पण आहे, त्यामध्ये सोसायटी पण आहे, एन्शियंट, मिडिवल अँड मॉडर्न. ओके, मॉडर्नवर जास्त भर दिलेला आहे. रिलेटेड टू महाराष्ट्र, समेटेड टू महाराष्ट्र हे पण दिलेलं आहे GS1 मध्ये. त्या ठिकाणी जिओग्राफी पण आहे दिलेला. ओके,
आता इथे डिझास्टर मॅनेजमेंट वगैरे त्यातलाच पॉईंट आहे. पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन म्हणजे PSIRचा हा GS2 हा 250 गुणांसाठी. GS3 जसा आधी HRD HR होता तसा आता इतर आलेला नाही आहे. आता GS3 जो आहे हा GS3 या ठिकाणी सायन्स टेक आहे, इकॉलॉजी इकॉनॉमिक्स आहे, इकॉलॉजी इकोसिस्टम बायोडायव्हर्सिटी म्हणजे इन्व्हायरमेंट त्या ठिकाणी ॲडेड आहे. एकंदरीत सायन्स इन्व्हायरमेंट आणि इको हा त्या ठिकाणी सिलेबस आहे. आणि GS4 हा पूर्णतः 100-101% नवीन आहे. याची बॅच आपल्या इथं सुरू झालेली आहे. इथिक्स इंटिग्रिटी अँड ॲप्टिट्यूड हा बॅच हा सिलेबस त्या ठिकाणी GS4 मध्ये आहे. ठीक आहे. ॲक्च्युली GS1 2 3 4 फाउंडेशन बॅच तर सुरूच आहे, पण सब्जेक्टमध्ये सध्याच्या तारखेमध्ये GS4 ची बॅच त्या ठिकाणी इथिक्सची सुरू आहे. हा इथिक्स टोटली नवीन सिलेबस आहे, नवीन सब्जेक्ट आहे. हा त्या ठिकाणी तुम्हाला 300 मार्क्ससाठी 250 मार्क्ससाठी त्या ठिकाणी विचारला जाणार आहे. आता GS1 2 3 4 तुम्हाला कळलं असेल. 250 म्हणजे GS1 to GS4 असा जो सिलेबस आहे हा आहे 1000 मार्क्सचा. ओके, 250. नंतर एसे रायटिंग हा आहे 250 गुणांचा. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ऑप्शनल आहे. ऑप्शनल या ठिकाणी ऑप्शनलची यादी जोडलेली नाही आहे, पण ऑप्शनलची यादी त्या ठिकाणी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कुठला ऑप्शनल आहे काय आहे आपण सांगूया. की ऑप्शनलमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला ऑप्शनलची यादी त्या ठिकाणी नाही आहे. ऑप्शनलमध्ये त्या ठिकाणी सोशॉलॉजी आपल्या इथे 5 ऑप्शनल होतात. ऑप्शनलची 26 ऑप्शनलची यादी दिलेली आहे, त्यापैकी तुम्हाला एक चूज करायचं आहे. सोशॉलॉजी, अँथ्रोपॉलॉजी, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन हे सर्व सब्जेक्ट्स त्या ठिकाणी तुम्हाला ऑप्शनलला आहेत. अँड आणखी काय म्हणूया आपण त्याला, फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बायो आहे, इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट आहे, ऑल फील्डचे सब्जेक्ट आहे. तुम्ही कुठलाही एक सब्जेक्ट घ्या आणि त्या एका सब्जेक्टचे 2 पेपर. जसं की उदाहरणासाठी आपण एक घेतलं की आपण सोशॉलॉजी घेतला किंवा जिओग्राफी घेतला किंवा पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन घेतला किंवा अँथ्रोपॉलॉजी घेतला. ओके, आता हे 4ही बॅच आपल्या इथं सुरू आहेत. हा कुठलाही घ्या. समजा सोशो घेतला त्याचे 1 2 म्हणजे सोशॉलॉजी 1 सोशॉलॉजी 2 असा एक पेपर होईल. म्हणजे सोशो 1 सोशो 2 हा जो आहे हा 250 गुणांसाठी होईल आणि हा 250 गुणांसाठी होईल. म्हणजे जो पेपर 8वा आहे हा ऑप्शनल पेपर आहे, जो 9वा आहे तो सुद्धा ऑप्शनल पेपर आहे, पण हा ऑप्शनल 1 आहे, ऑप्शनल 2 आहे. म्हणजे एका ऑप्शनलचे 2 पेपर होणार, सोशो 1 सोशो 2 250 500. म्हणजे ऑप्शनलसाठी म्हणजे साध्या भाषेत GS1 2 3 4 चे तुमचे 1000 गुण, एसेचे तुमचे 250 गुण आणि ऑप्शनलचे तुमचे 500 गुण, असे टोटल 1750 मार्क्स त्या ठिकाणी तुम्हाला आहे. आणि 275 मार्काचा इंटरव्ह्यू त्या ठिकाणी आयोग विचारेल. मित्रांनो, ऑप्शनल सब्जेक्ट इज द हार्ट ऑफ द मेन्स एक्झामिनेशन. म्हणजे ज्याला UPSCची मास्टर की किंवा MPSCची मास्टर की आपण म्हणू, कॉल्ड एज ऑप्शनल सब्जेक्ट. कारण मुख्य परीक्षेचा हृदयात्मा या ऑप्शनल सब्जेक्टला आपण म्हणतो. त्याचं कारण असं आहे कारण ऑप्शनल हा सब्जेक्ट 500 गुण देऊन जाणार आहे आणि त्या ऑप्शनलमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त स्कोरिंग करून त्या ठिकाणी आपल्या मार्क्स किंवा आपली पोस्ट सिक्युअर करायची आहे. ठीक आहे. तर ऑप्शनलची आपल्या या ठिकाणी बॅच सुरू झालेली आहे. मित्रांनो, आपण नंतरच्या व्हिडिओजमध्ये ह्या सिलेबसला अतिशय डिटेल पद्धतीने ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न करूया. अपेक्षा आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला खूप चांगली माहिती मिळत असेल आणि या व्हिडिओचा फायदा त्या ठिकाणी तुम्हाला नक्कीच होत असेल तर सर्व मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ग्रामीण भागातील जे काही गरजू होतकरू विद्यार्थी आहे त्यांना या संदर्भात माहिती मिळेल आणि त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचल्यानंतर त्यांना या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून का होईना संपूर्ण सिलेबस ॲनालिसिस करता येईल आणि या माध्यमातून त्यांना खऱ्या अर्थाने राज्यसेवा काय हे त्या ठिकाणी एकदम प्रॅक्टिकली पाहायला मिळेल किंवा त्याची तयारी करायला त्यांना मिळेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.